या 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 चेहरा पडलेला दिसतोय. 24 तास झालेले आहेत. शर्यतीची वेळ संपलेली आहे. पैज हरलेला माणूस माझ्या समोर आलेला आहे. चेहरा कसा लटकलेला आहे. मला फार आनंद झालेला आहे. चला पटकन 2 बोटांपैकी एक बोट पकडा. सांगतो 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 सांगतो. यातलं पहिलं बोट अशासाठी आहे की आता तू पैज हरलायस, मी जिंकलोय, मग याची रक्कम मी तुझ्याकडनं कॅश मध्ये घ्यायची. हा पहिला ऑप्शन. आणि दुसरा ऑप्शन, काय एखादी छानशी वस्तू तुझ्याकडनं मी वसूल करायची. पण मला फार आनंद झाला ही पैज जिंकल्याचा. तुला माहितीये ही पैज तू हरलायस, मी जिंकलोय. याचा दुसरा अर्थ काय? याचा दुसरा अर्थ असा आहे की तू हे कबूल केलंयस की तुझं नेहावरती प्रेम आहे. क्या बात है, आनंद झालेला आहे मला. मी आता जग्गूला फोन करून सांगणार की जग्गू नाचून मिळालेले, काळजी करायची गरज नाही. क्या बात है, कॉंग्रॅट्स. मी नेहाशी परांजपे बरोबर लग्नासाठी बोललोय. काय 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 म्हणाला? वाईट वाटलं ऐकून? वाईट वाटलं की तू पैज हरलायस? हरलो मी नाही, हरला तू आहेस यश. तुझं डोकं ठिकाणावर. तू काय केलंस हे? एक मित्र म्हणून मला जे बरोबर वाटलं तेच केलं मी. अरे मित्र नंतरच तू एक हट्टी मुलगा आहेस. काय गरज होती सगळं करायची? गरज आहे समीर. नेहाला गरज आहे तिच्या आयुष्यामध्ये एका सोबतीची, आधाराची. परीच्या भविष्यासाठी गरज आहे त्यांना कोणीतरी सांभाळून घेण्याची. आणि म्हणून मी हे सगळं केलं. आणि मला त्याचं अजिबात वाईट वाटत नाही. मग तर काय प्रश्नच मिटला. तुलाच वाईट वाटत नाही म्हटल्यानंतर मग मी का? फार छान. आणि नेहा काय म्हणाली? काही नाही, कुठून निघून गेली. म्हणजे ती काही बोलली नाही? तुझ्या वागण्यावरती, तुझ्या बोलण्यावरती ती काहीही रिॲक्ट झाली नाही. याचा अर्थ तुला कळतोय यश? तिलाही वाईट वाटलं तू हे विचारलंस तिला परांजपे बद्दल, कारण तिला माहितीये मनातून तू तिच्यावरती प्रेम करतोस. आपण हा विषय इथेच थांबूया समीर. तुझ्या भाषेत सांगायचं झालं तर तू पैज हरलायस. सो लेट्स स्टॉप दिस हिअर. हो, अच्छा मी पैज हरलोय नाही का आता? पण मग याचा अर्थ तू पैज जिंकलायस ना. मग जिंकल्याचा आनंद कुठे आहे चेहऱ्यावरती? का तुला जिंकल्याचा आनंद नाही झाला? मान्य कर यश की तुला मनामध्ये वाईट वाटतंय, तू हे वागलायस. मान्य कर ना. बस, हा विषय आपण इकडेच थांबूया समीर, प्लीज. ठीक आहे, आपलं ठरल्याप्रमाणे इथून पुढे मी तुला नेहावरनं चिडवणार नाही. मी काही बोलणार नाही. थँक्यू. पण एक गोष्ट लक्षात ठेव यश, हे जे तू वागलायस ना याचा तुला पश्चाताप नक्की होणार आहे. रिलॅक्स रिलॅक्स. परांजपे, 10वी-12वीच्या रिझल्टच्या वेळी सुद्धा एवढं टेन्शन नव्हतं घेतलं यार. असं काय करताय परांजपे? परीक्षेत जेवढा इंटरेस्ट जास्त तेवढं त्याच्या रिझल्टचं टेन्शन जास्त. स्वाभाविकच आहे. नेहा कामत विषयाच्या परीक्षेतच तुम्हाला इंटरेस्ट एवढा आहे की रिझल्टचं टेन्शन तर येणारच. बरोबर, तेही बरोबर आहे. आता वेळ झालेलीच आहे. कुठल्याही क्षणी एक्झाम पेपर येतच असेल. आलाच नेहाजी. नेहा, मला असं वाटतं की तू पुन्हा एकदा लग्नाचा विचार करावा.
काय? मला असंही वाटतं की तुझ्यासाठी परांजपे योग्य पर्याय आहे. या ना, या बसा प्लीज. कसा होता आजचा दिवस? ऑफिसमध्ये सगळं ठीक ना? हो. खरं सांगतो तुम्हाला, तुम्ही ऑफिसमध्ये आल्यात ना, हे वातावरण एकदम उत्साहाचं होतं. नाही तर काय, दिवसभर मी एकटाच बसलेला असतो. म्हणजे क्लायंट येत जात असतात, पण त्यात आपलं असं कोणीच नसतं ना. आणि हे फक्त ऑफिसचंच नाही बरं का, आयुष्यात सुद्धा कोणीतरी आपलं असावं असं वाटतं. नाही तर फार एकटं एकटं वाटतं नाही? तुमचं नाही होत असं? खरं सांगू सर, हातात काम असलं की मला असलं काही सुचत नाही सर. हो, तेही आहेच. काय घेणार? काही खायला मागवू की चहा? नाही, नको सर, आपण कामाला लागू. म्हणजे तुम्हालाही बरं आणि मलाही. तुम्ही आज फार टेन्शनमध्ये दिसताय नेहाजी. ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये पण सर माझं कामाकडेच लक्ष असतं. ग्रेट. मी जरा आलोच. हॅलो परांजपे, कसे आहात? काकू, हा प्रश्न मी तुम्हाला विचारायला हवा. मी तुमची काळजी घ्यायला हवी की नाही? कशा आहात तुम्ही? काका कसे आहेत? आम्ही ठीक आहोत. आता कसं कसं आहे, घरातली वडीलधारी मंडळी व्यवस्थित असली ना की सगळं कसं व्यवस्थित असतं, है ना? खरंच किती चांगले विचार आहेत तुमचे. अगदी आधार वाटतो हो. आता मला आधार वाटेल असं तू बोल म्हातारे. नाहीतर आम्हा म्हाताऱ्यांना कोण विचारतंय? हो काकू, असं का बोलताय? मी आहे ना. खरंच तुम्हाला सगळं सांगू तरी शकते. माझ्या कामाचं काय ते सांग ना म्हातारे. अहो तुम्हाला सांगू का, ह्यांची मला अलीकडे इतकी काळजी वाटते ना, त्यांचा विसरभोळेपणा दिवसेंदिवस वाढतच चाललाय हो. साधं नुसतं भाजी आणायला गेले ना तरी नीट घरी परत येतील ह्याची काही खात्रीच देता येत नाही हो. काकू, माझ्याकडे ना एक क्लायंट आहेत, मी जरा कामात आहे. हो का? बरं बरं, मी पण काय बोलत बसले मुद्द्याचं सोडून. हा, तेच म्हणतो मी. ठेवतो फोन मी. हा,